सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आज बऱ्याच दिवसानंतर आज गाईज आम्ही कोळंबीची जाळी बांधलेली आहे. आपण कोळंबीची जाळी बांधली तर आता आपण खेचायला चाललेले आहेत. म्हणजेच जाळी जी आपण समुद्रात बांधलेली होती बघा, ते आपण आता खेचायला चाललेले आहेत समुद्रावर. आता बघूया आज किती कोळंबी वगैरे आपल्याला भेटते, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच नक्की. आणि गाईज तुम्ही बघू शकता आता मोठ्या मोठ्या बोट्यासुद्धा आता किनाऱ्याला लावलेल्या आहेत. आता आपल्या मच्छीमारीचा सीझन पण संपत आलेला आहे. तुम्ही बघू शकता बोटीला कलर वगैरे करण्यासाठी बोट किनारे लावलेले आहेत मोठे मोठे. आणि आता आपण जाणार आहेत जाळी खेचायला. चला गाईज भेटतो आता बोटीवर डायरेक्ट तुम्हाला. तर मित्रांनो, तर आता आपण आपल्या बोटीवर आलेले आहेत. म्हणजे आपण बोटीवरून डायरेक्ट आपली जिकडे जाळी बांधलेली होती आपण तिकडे आलेलो आहेत. आणि आपण जी आपली जाळी बांधलेली होती तुम्ही बघू शकतात, त्या मागच्या साईडच्या जिकडे मासले वगैरे जमा होते ती बाजू आपण आता उचललेली आहे बघा, तुम्ही बघू शकतात. आता बघूया आपण. हां हां थर्मोकॉल ना बघा कसं तुम्ही बघू शकता आपल्याला काय काय भेटलं आहे ह्या जाळीमध्ये, तुम्हाला दाखवतो आता. कारण आपल्याला सध्या तरी कोळंबी वगैरे बघा, जिवंत कोळंबी तुम्हाला बघू शकता. बघाच आपल्याला बरीच अशी कोळंबी आलेली आहे आणि चिंबोरीसुद्धा आलेले आहेत. तुम्ही बघू शकता बघा, छोटे छोटे चिंबोरीसुद्धा आपल्याला भेटलेले आहेत ह्यामध्ये. आणि कोळंबीसुद्धा आलेले आहे तुम्ही बघू शकता. बरंच मावर आहे. चल हे बघा, आपल्याला जिपटसुद्धा आलेलं आहे बघा, जिपटसुद्धा आलेलं आहे. आणि पूर्ण जेवढी मासली आहे तेवढी सर्व जिवंत मासलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता. कोळंबीसुद्धा मस्त साईजची आलेली आहे आपल्याला, सर्व जिवंत कोळंबी वगैरे आहे. ढोमे मासेसुद्धा आहेत, तुम्हाला दाखवतो. ढोमे मासेसुद्धा आपल्याला सर्व जिवंत आलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता. बरेच आपल्या जवळ चला पाहिजे हे बघा, चिंबोरी बघा, वेगवेगळ्या प्रकारची चिंबोरी आहेत आपल्याला. हे बघा, हे काळे आहेत, ही कलरवाले आहेत, तुम्ही बघू शकतात. गाईस आता आपण ही मासली वगैरे पूर्ण साफ करणार आहेत. यामध्ये आपण कचरा वगैरे काढणार आहेत आणि मासली वेगळी काढणार आहेत. हे बघा गाईस, जळाव म्हणजे आपले जेलीफिश सांगतात तीसुद्धा यामध्ये बघा, यामध्ये जिवंत मासले अटकलेले आहे. जेलीफिशच्या तोंडामध्ये पूर्ण घुसलेले आहे बघा, तुम्हाला दाखवतो आता. ढोमे मासे त्यांनी खाल्लेले आहेत जेलीफिशने बघा. जे आपले ढोमे मासे आहेत जे आणि कोळंबी आहे ते त्याच्या पोटामध्ये बघा, तुम्ही बघू शकता. ढोमे मासे त्याच्या पोटामध्ये आहेत आणि कोळंबीसुद्धा आपण काढलेले आहेत पोटातून. तर काही जे जेलीफिश फेकूया आपण. हे बघा, शिंगाळे सुद्धा आलेले आहेत छोटेवाले, तुम्हाला दाखवतोय बघा. जिवंत शिंगाळे आलेले आहेत हे बघा, तुम्ही बघू शकता. शिंगाळे सुद्धा जिवंत आहेत बघा. बरंच मावलं आलेलं आहे. आता आपण हे जे काही मासले ते आपण आता साफ करून घेणार आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये कचरा भरपूर आलेला आहे आणि कोळंबीसुद्धा आलेले आहे बरीच. तर साफ करतो पटापट आणि तुम्हाला दाखवतो किती कोळंबी आणि ढोमे मासे वगैरे आहेत. याला कांगतान टेढा की नाही गाईज बघा, आम्ही याला टेढा सांगतात. हे पण असे सुद्धा आपल्याला भरपूर आलेले आहेत टेढे मासे. तुम्ही याला काय सांगतात कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा गाईज. बघा तुम्ही बघू शकतात. बघा गाईज, इकडे सुद्धा आहेत बरेचसे असे आलेले टेढे मासे बघा, छोटे मोठे सर्व मिक्स आहेत बघा, तुम्ही बघू शकता. बघा गाईज, निवट्यासुद्धा आलेले आहेत बघा, निवट्यासुद्धा आलेले आहेत त्यामध्ये. सफेद कोळंबी आले का नाही जाम. हा सफेद कोळंबी मस्त आले गाईज बघा, सफेद कोळंबी तुम्ही बघू शकता. बरेचशी कोळंबी आलेली आहे आपल्याला. आणि यामध्ये बघा तुम्ही बघू शकता ही छोटीशी कोळंबी, तुम्ही ह्याला चिंबोऱ्यासारखे असे पांगडे असतात तुम्ही बघू शकता. आता हे बघा, चिंबोऱ्यासारखे याला या कोळंबीला फांगडे असतात तुम्ही बघू शकता. आता हे सुद्धा जिवंतच आहेत. तर काय बघा, आपल्याला आता मस्त ढोमे मासे वगैरे आपण काढलेले बाजूला आणि कोळंबीसुद्धा काढलेले बघा. सफेद कोळंबी आणि करसट कोळंबी म्हणजे एक कलरवाले कोळंबी आहे ते आपण सर्व साईडला काढलेले आहे.
तर बघू शकता तुम्ही आता आपण थर्मोकॉलमध्ये बघू शकता बरीचशी आपली कोलंबी आणि चिंबोरी आणि ढोमी मासे आहेत ते आपण वेगवेगळे काढलेले आहेत. आणि बघा तुम्ही बघू शकता कुत्रा मासा ह्याला सांगतात ते बघा कुत्रा मासा सुद्धा आलेला आहे. आणि आपल्याला जी एवढी आपण त्यामध्ये छोटे छोटे मासे आलेले होते ते आपण आता फेकणार आहेत बघा. त्यामधून जे आपण मासे जेवढी निवडलेली होती त्यामध्ये कचरा आणि जे ढोमे होते छोटेसे ते आपण फेकलेले आहेत. आणि आपण जेवढे आपल्याला मोठे मोठे जे आलेले कोळंबी वगैरे आलेले आहेत ते आपण काढलेले आहेत सर्व बाजूला. तुम्ही बघू शकता कोळंबीचे साईज पण मस्त मोठे मोठे आलेले आहे. हे बघा सफेद कोळंबी सुद्धा मोठी साईजची आलेली आहे. यामध्ये सर्व मिक्स कोळंबी आहे तुम्ही बघू शकता सर्व छोटी आणि मोठी मिक्स कोळंबी. आणि एका साईडला आपल्या चिंबोरी सुद्धा भरपूर आलेल्या आहेत. हे बघा चिंबोरीची साईज बघा तुम्ही बघू शकता ही पण मोठी साईज आहे. ए इधर आओ ए काय ते बघा बरीचशी चिंबोरी आलेली आहेत आपल्याला. हे बघा तर काय आता आपण जाळी खेचणार आहेत कारण आपण जाळीचा शेवटचा भाग असतो म्हणजे जिकडे मासली वगैरे जमा असते ते भाग आपण उचलून घेतलेली होती. कारण आपल्याला मासली जेवढी होती कचरा वगैरे होता त्यामध्ये तर आपल्याला साफ करायचं होतं त्यासाठी आपण मागच्या साईडची जाळी उचलून घेतलेली होती. आता आपण जाळी खेचणार आहेत ते बघा तुम्ही बघू शकता जाळी तुम्हाला दिसत असेल. आता आपण जाळी वगैरे खेचून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर हे किती मासले पूर्ण. नंतर घरी गेल्यावर सुद्धा आपण वेगळे काढणार कोळंबी वगैरे. सध्या आता जाळी खेचायची आहे बघा. पप्पा आता जी जाळीला दोरी वगैरे बांधलेली आहेत ती खेचायला लागली आहेत बघा. तर चला काय आता जाळी खेचून घेतो. तर मित्र नाही बघा आपली जी जाळी होती ती पूर्ण आपण खेचून घेतलेली आहे बोटीवर. आणि आता जी जाळी बांधायची दोरी वगैरे असते ती पप्पा आता बांधून घ्यायला लावलेलं आहे. गॅस तरी बघा भरपूर मोठं झाड आहे. तर काय बराच टाइम झाला मी झाड काढायचा प्रयत्न करत होते आणि पूर्ण गुंतून गेलं होतं. म्हणजे दोरी ज्या होत्या ज्या आपल्या जाळीच्या दोरी होत्या त्या पूर्ण अटकून गेल्या होत्या बघा तुम्ही बघू शकता. आता परत बांधायला लावल्या त्या दोरी वगैरे जेवढ्या होत्या त्या आता सर्व बांधून घ्यायला लावल्यात पप्पा. तर काय चला आता निघतात आहेत कारण आता झाड काढलं आहे मी पूर्ण जेवढं ते आम्ही कापून टाकलं चाकूनी. पप्पा पाण्यात उतरले तुम्ही बघितलं असेल आताच. जायचं बरेच टायमानंतर आता आपण घरी आलेलेच मासले वगैरे घेऊन. आणि आता आपण शिंगाळे कापायला लागले बघा. शिंगाळे कापून घ्यायला लागले याचा म्हणजे सकाळी शिंगाळे वगैरे पकडलेले होते जालामध्ये तेच आता आपण जेवणासाठी कापायला लावलेत. मस्त चांगल्याचे पीस वगैरे करणार आणि कालवण्यासाठी आणि फ्राय करायला मस्त आपण शिंगाला कापून घेतोय. पप्पा आहे बघा. मग त्यामध्ये अंडीसुद्धा निघाल्यात बघा. ढोकटी निघालेल्यात म्हणजेच शिंगल्याची अंडी आहेत त्याच्यामध्ये. तर चला